Dear student, we have seen generation of electric charge. Then next, try this. Keep a spent tube light in a dark place. जी खराब झालेली जी काही ट्यूब लाईट जी आहे तर ती खराब झालेली ट्यूब लाईटची नळी काय करायची आपल्याला त्या ठिकाणी अंधाऱ्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायची. रब इट व्हिगरसली विथ ए थिन पॉलिथिन बॅग. व्हॉट हॅपन अँड व्हाय. खराब झालेली जी काही ट्यूब लाईट जी आहे तर ती अंधारामध्ये त्या ठिकाणी ठेवायची आणि पातळ अशा प्रकारची असताना जे काही पॉलिथिनची असताना जी काही पिशवी जी आहे तर ती पिशवी काय करायची तिला जलद गतीने त्या ठिकाणी घासायची. काय होतंय असं का होताना दिसतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. दुसरा आपल्याला दिलेलं आहे पहा की व्हेन एन अनचार्ज ॲल्युमिनियम बॉल इज ब्रॉट नियर ए निगेटिव्हली चार्ज बलून द फॉलोइंग थिंग्स हॅपन्स. ऋण प्रभारित असणारा जो काही फुगा जो आहे तर त्या फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी जर आणली तर खालील असणाऱ्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आता काय दिसतंय की सर्वसाधारणपणे आकृती जी आहे तर त्या आकृतीचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. पहा की ॲज शोन इन द फिगर ए an opposite charge is generated in other object by the induction and both the objects gets attracted to each other. या ठिकाणी आकृती अ जी आहे तर त्या आकृती अ मध्ये त्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा त्या ठिकाणी बॉल आहे, ॲल्युमिनियमची त्या ठिकाणी गोळी आहे आणि बी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या बी आकृतीमध्ये काय दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी फुगा आहे. आपण काय केलेलं आहे की ऋण प्रभारित असणारा जो काही फुगा जो आहे तर त्या फुग्याजवळ काय केली ॲल्युमिनियमची गोळी जी आहे तर ती गोळी त्या ठिकाणी आणली तर काय होतं दिसते तर सर्वसाधारणपणे आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रवर्तनामुळे काय होतं दिसते दुसरी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध अशा प्रकारचा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आणि आपल्या लक्षात येताना दिसते की दोन्ही वस्तू काय होताना दिसतात एकमेकांकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पुढे ॲज सीन इन द फिगर सी द लाईक चार्जेस रिपेल्स इच अदर. त्याच्यानंतर असणारी जी काही आकृती सी ची आहे तर त्या आकृती सी मध्ये आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे आकृती सी मध्ये तो असणारा जो काही ॲल्युमिनियमचा असणारा जो काही बॉल आणि असणारा जो काही रबरी फुगा म्हणजे ॲल्युमिनियम बॉलवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर असणारा जो काही रबरी फुगा जो आहे तर त्या रबरी फुग्यावर आपल्याला त्या ठिकाणी ऋण प्रभार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे काय होताना दिसते थोडीशी चूक होताना दिसते. तर या ठिकाणी आपल्याला ॲज शोन इन द फिगर बी ऑन टचिंग बोथ द ऑब्जेक्ट्स बिकम सिमिलरली चार्ज. बी आकृती जी आहे तर त्या बी आकृतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की बी आकृतीमध्ये चित्रामध्ये दोन्ही असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा एकमेकांना त्या ठिकाणी स्पर्श होताच दोन्ही असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या समान प्रभारित त्या ठिकाणी होताना दिसतात. ॲज शोन इन द फिगर सी द लाईक चार्जेस रिपेल्स इच अदर. आकृती सी जर आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर आकृती सी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे असणारा जो काही ॲल्युमिनियम बॉल जो आहे तर त्या ॲल्युमिनियम बॉलवर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी आहे. फुगा जो आहे तर त्या फुग्यावर सुद्धा त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि म्हणून समान प्रभार जे आहे तर ते समान प्रभार काय करताना दिसतात एकमेकांना त्या ठिकाणी रिपेल करताना दिसतात म्हणजे दूर त्या ठिकाणी आपल्याला काय करताना दिसतात सारताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप ज्याला मराठीमध्ये आपण सुवर्णपत्र विद्युतदर्शी त्या ठिकाणी म्हटलेले. आता काय की दिस इज द सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट. जे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचं साधं अशा प्रकारचं असणारं जे काही डिव्हाइस उपकरण जे आहे तर ते उपकरण या ठिकाणी आपल्याला या असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅम मध्ये त्या ठिकाणी दाखवले. आता याच्यामध्ये काय इट कन्सिस्ट ऑफ ए कॉपर रॉड विच हॅज ए मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड अँड द टू थिन गोल्ड लिव्जेस ॲट द अदर.
या ठिकाणी ही जी काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅम मध्ये तांब्याचा असणारा जो काही रॉड जो आहे, दांडा जो आहे, तर त्या दांड्याच्या वरच्या टोकाला धातूची असणारी जी काही चकती जी आहे तर ती चकती त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी धातूची चकती त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर दुसरा असणारं ते काही टोक जे आहे तर त्या टोकाला आपल्याला त्या ठिकाणी 2 सोन्याची पातळ अशा प्रकारची असणारी काही पानं जी आहेत तर ती पानं त्या ठिकाणी दिसतात. द रॉड इज प्लेस्ड इन ए बॉटल सो दॅट द डिस्क इज अबव्ह द बॉटल. हा जो असणारा जो काही रॉड जो आहे, दांडा जो आहे तर तो बाटलीमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून चकती बाटलीच्या वर त्या ठिकाणी राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. व्हेन अन अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क द लिव्हजेस रिमेन क्लोज. म्हणजे ज्या वेळेला आपल्या लक्षात येत नसते की प्रभार नसणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू काय केली, या ठिकाणी असणारी जी काही चकती जी आहे तर त्या चकतीच्या जवळ जर नेली तर असणारी जी काही पानं जी आहे तर ती अशा पद्धतीची दाखवलेली जी काही पानं जी आहे तर ती पानं तसा तर त्या ठिकाणी आकृतीमध्ये ओपन त्या ठिकाणी आहेत, परंतु त्या ठिकाणी ती मिटलेली त्या ठिकाणी राहताना दिसतात. When a charged object is taken near the disk, both the leaves are charged by the same electric charge and repels each other, that is move away from each other or open up. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येत नसते की एखादी असताना जी काही प्रभारित अशा प्रकारची जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू पुन्हा या ठिकाणी असताना जी काही चकती जी आहे तर त्या चकतीच्या जवळ जर नेली तर दोन्ही पानं सजाती विद्युत प्रभार जे आहे तर त्या सजाती विद्युत प्रभारामुळे त्या ठिकाणी प्रतिकर्षित त्या ठिकाणी होताना दिसतात. म्हणजे एकमेकांपासून त्या ठिकाणी काय होताना दिसतात, दूर त्या ठिकाणी आपल्याला लोटलेली त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये ती पानं त्या ठिकाणी दूर लोटलेली दिसतात. पुढे when we touch the disk with our hand the leaves collapse because the charge in the leaves goes into the earth through our body and the leaves get discharged. अशा प्रकारचं असणारं जे काही सुवर्णपत्र जे आहे तर त्या सुवर्णपत्राला आपण हात जो आहे तर त्या हाताने त्या ठिकाणी स्पर्श केला, चकती जी आहे तर त्या चकतीला आपण त्या ठिकाणी हाताने त्या ठिकाणी स्पर्श केला. कारण हाताने स्पर्श केल्यामुळे काय हाताने ही जी काही असणारी जी काही प्रतिकर्षित झालेली जी काही पानं जी आहेत तर ती पानं पुन्हा त्या ठिकाणी जवळ येताना दिसतात. कारण ज्या वेळेला ही असणारी जी काही पानं जी आहेत तर त्या पानांमधील आपण टच केल्यामुळं स्पर्श केल्यामुळं असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार आपल्या शरीरामधून त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या ठिकाणी जाताना दिसतो आणि ही पानं जी आहेत तर ती पानं त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी प्रभार रहित त्या ठिकाणी होताना दिसतात. पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. डोकं जे आहे तर ते डोकं आपल्याला त्या ठिकाणी चालवायला सांगितले. पहा, can we use leaves of some other metals instead of a gold in a electroscope, which properties must that metal have. म्हणजे विद्युतदर्शी असणारे जे काही सुवर्णपत्र जे आहेत तर त्या सुवर्णपत्रामध्ये सोन्याच्या ऐवजी दुसऱ्या धातूची पानं त्या ठिकाणी लावता येतील का, आणि लावलीच तर त्या धातूचे कोणते गुणधर्म त्या ठिकाणी असले पाहिजे, तर ह्या ठिकाणी याचा शोध जो आहे तर तो शोध तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढे ग्रेट सायंटिस्ट आपल्याला दिलेले की थोर अशा प्रकारचं शास्त्रज्ञ किंवा असे त्या ठिकाणी होऊन गेले. इन द इयर 1752 बेंजामिन फ्रँकलिन कंडक्टेड अन एक्सपेरिमेंट ऑफ फ्लाइंग ए काइट विथ हिज सन विल्यम. सन 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिन आपला मुलगा जो आहे तर तो विल्यम याच्यासोबत पुटंग उडवण्याचा त्याने त्या ठिकाणी प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. The kite was made using silk cloth, deodar wood and a metal wire. या ठिकाणी त्यांनी असणारा जो काही पतंग जो आहे तर तो पतंग तयार करण्यासाठी असणारा जे काही सिल्क क्लॉथ जे आहे तर त्या सिल्क क्लॉथ म्हणजे रेशमाच्या कापडाचा त्या ठिकाणी वापर केला. त्याच्यानंतर देवदार झाडाचा असणारा जे काही लाकूड जे आहे तर त्या लाकडाचा त्या ठिकाणी उपयोग केला. त्याचबरोबर असताना जे काही धातूची असताना जे काही तार जे आहे तर त्या तारेचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे the metal wire was joined in a such a way that its one end was at the top of the kite and the other end was joined to the string of the kite. त्या ठिकाणी असणारी जी काही धातूची तार जी आहे तर ती धातूची तार अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याने जोडली की त्याचं एक टोक जे आहे तर त्या पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरा असणारं जे काही टोक जे आहे तर ते टोक पतंगाच्या दोरीला त्या ठिकाणी जोडलं. There was lightning in the sky on the day they flew the kite.
त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या दिवशी त्याने त्या ठिकाणी तो पतंग उडवला त्या दिवशी आकाश जे आहे तर त्या आकाशामध्ये असणाऱ्या जे काही विजा ज्या आहेत तर त्या विजा त्या ठिकाणी चमकत होत्या. व्हेन द मेटल वायर टच द क्लाउड द इलेक्ट्रिक चार्ज गॉट ट्रान्सफर फ्रॉम द क्लाउड्स टू द काइट्स. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की पतंगाची तार जी आहे तर तिचा ज्या वेळेला त्या ठिकाणी ढग जे आहे तर त्या ढगांना स्पर्श करतात त्याच्यामधला असणारा जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो ढगामधून पतंगामध्ये त्या ठिकाणी स्थानांतरित त्या ठिकाणी झाला. देन द लूज अँड स्ट्रिंग ऑफ द काइट बिकम टॉट अँड द इलेक्ट्रिक चार्ज रीच द अर्थ थ्रू द स्ट्रिंग. त्याच्यानंतर ती पतंगाची असणारी जी काही दोरी जी आहेत किंवा असणारी जी काही दोरी ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणता नसतो ज्याला आपण रीळ जो आहे तर तो रीळ त्या ठिकाणी सैल त्या ठिकाणी म्हणजे सैल दोरी त्या ठिकाणी ताठलेली होती. आणि हा जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार दोरीमधून काय झालेला आहे जमिनीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. आणि पुढे काय झालेले पहा, ए स्पार्क वॉज सीन व्हेअर द स्ट्रिंग्स टच द अर्थ. आणि त्या ठिकाणी ती असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या जमिनीला दोरीचा स्पर्श ज्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी काय झालेले थिनगी जी आहे तर ते थिनगी त्या ठिकाणी पडली. दस ही शोड दॅट लाइटनिंग इज ए फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आणि अशा पद्धतीनं त्याने असं त्या ठिकाणी दाखवून दिलं की वीज म्हणजे विद्युत प्रभार जे आहे तर त्या विद्युत प्रभाराचं त्या ठिकाणी रूप आहे हे त्याने त्या ठिकाणी काय केलेले स्पष्ट त्या ठिकाणी केलेले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.